नमस्कार, मी सीमा किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत झणझणीत मटणाचा रस्सा. चला तर बघूया. मटणाच्या कालवण्यासाठी मी 1/2 किलो मटण घेतलं आहे. त्याला अर्धा चम्मच हळद आणि 1 चमचा मीठ लावून घेतलं आहे. आता आपण मसाल्याचं वाटण बघून घेऊया. हे अर्धी वाटी खोबरं आहे, ते मी भाजून घेतलं आहे. हे 2 कांदे आहेत, ते पण मी थोडंसं तेल टाकून भाजून घेतलं आहे. हे धने आहे 1 चम्मच, ते पण मी भाजून घेतले आहे. हे तीळ आहे 1 चम्मच, ते पण मी भाजून घेतलं आहे. हे हिरवं वाटण्यासाठी कोथिंबीर, अद्रक आणि लसूण. फोडणीसाठी 1 कांदा, तो मी बारीक चिरून घेतला आहे. आणि सुक्या मसाल्यामध्ये 1 चमचा कांदा लसूण मसाला, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धी चम्मच हळद. तर सर्वात पहिलं आपण धने घेऊया आणि तीळ, याला आपल्याला पहिलं वाटायचं आहे. आता मी थोडंसं जाडसर वाटून घेतलं आहे. त्यामध्येच आपल्याला लसूण, अद्रक आणि कोथिंबीर आणि थोडंसं मी भाजलेलं खोबरं. आता हे पण मी थोडंसं जाडसरच वाटून घेते. तर हिरवं वाटण मी बघा असं थोडंसं जाडसरच वाटून घेतलं आहे. ते आपण काढून घेऊया प्लेटमध्ये. आपलं कांदा आणि खोबरं वाटून घ्यायचं आहे. मसाला देखील बारीक वाटून घेतला आहे. चला आता पुढच्या तयारीला लागूया. आता फोडणीसाठी 1 मोठा चमचा मी तेल घेतलं आहे. त्यात तेजपत्ता घेतला आहे आणि हा कांदा, 1 मोठी वेलची, छोटी वेलची आणि 2-3 लवंगा घेतला आहे. त्याला आपण फोडणी देऊया. त्याचबरोबर आपण ही मटणची चरबी आहे, ही देखील याच्यामध्ये फोडणीमध्ये आपण टाकून घेऊया. कांदा आपला परतून झाला आहे आणि चरबी देखील चांगली फुलली आहे. आपण याच्यामध्ये मटण टाकून घेऊया. आता मटण याच्यामध्ये मी टाकून घेतलं. त्याला चांगलं आपण पाणी सुटेपर्यंत परतून घेऊया. चांगलं मटण चांगलं परतून घेतलं आहे मी. मटणाला चांगलं पाणी सुटलं आहे. यानंतर याच्यावरती 1 प्लेट ठेवूया आणि त्यावरती आपण पाणी ठेवूया. पाणी जसं गरम झालं ना, तसं आपल्याला या मटणामध्ये ॲड करायचं आहे. मटण मी शिजून घेतलं आहे. आता आपण याला फोडणीची तयारी करूया. इथे 1 कढई घेतली आहे, त्यामध्ये थोडंसं तेल घालून घेतलं आहे. तेल चांगलं आपलं गरम झालं आहे. त्याच्यामध्ये आपलं हे हिरवं वाटण आपल्याला परतून घ्यायचं आहे. परतल्याच्या नंतर आपल्याला हे सुके मसाले, पावडर मसाले टाकायचे आहेत. त्याला 2 मिनटं परतायचं आहे. आपल्याला हा कांदा आणि खोबऱ्याचं वाटण टाकायचं आहे. याला पण आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं गरम पाणी ओतून त्यामध्ये ओतलं आहे. याला आपण चांगलं परतून घेऊया. आता 2 मिनटं आपण याच्यावर झाकण ठेवूया. गॅस मी कमी केला आहे. त्यानंतर आपण हे झाकण काढूया. मसाला चांगला शिजला आहे. तर याचमध्ये आपल्याला शिजवलेलं मटण ॲड करायचं आहे. आता त्याला चांगलं आपण मिक्स करूया. आता याच्यामध्ये आपल्याला थोडंसं गरम पाणी टाकायचं आहे. ते मी टाकून घेतलं आहे. पुन्हा चांगलं मिक्स करूया.
आता आपल्याला याला चांगली दणदणीत उकळी काढून घ्यायची आहे. आता कालवणाला चांगली उकळी आली आहे. हलकीशी कोथिंबीर टाकून घेते आणि आपला मटणाचा रस्सा हा तयार आहे. रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये.